अरे बापरे, आतापर्यंत पियूची झोपलीच आहे. येले ऑफिस गिफिसला जाणी लागत काय? आता मी किचनमध्ये होती तर म्हटलं हे उठलं असं, म्हटलं याची तयारी झाली असं, म्हटलं ऑफिसला जायची. आता तिकडे ते अंकुश भाऊजी चालले होते तर म्हणून त्याचा टिफिन डबा सगळं बनवण्यात उशीरून गेला. आणि पहा बरं, हे तर झोपलेच आहे. काऊन झोपले काय माहीत? तब्येत बरोबर नाही वाटून राहिली का काय झालं तर उठली नाही. तसे तर सकाळीच उठून जाते हे. बापरे, किती गाढ झोपीत आहे हे. पियुषची उठा ना, ऑफिसला नाही चालत काय? किती उशीर होऊन राहिला. पियुषची, बापरे बाप, चांगले झोपले तर. पियुषची. अरे राधिका, अहो पियुषची, तुम्हाला ऑफिस गिफिसला जायचं नाही आहे काय? पहा ना घड्याळात किती वेळ होऊन राहिला. हा, आता 10 वाजत येऊन राहिले. मी म्हटलं तुम्ही उठला असन, म्हटलं आज अंकुश भाऊजी गेले हॉस्टेलले तर त्याची याच्यात लागली होती डबा गिबा त्याचा बनवला, नाश्ता गिष्ट्याचं बनवलं. म्हटलं तुम्ही उठून गेले असन, म्हटलं इकडे आली नाही तर मी. पण इथे येऊन पाहतो तर तुम्ही झोपलेच. काऊन काय झालं? तब्येत बरोबर नाही वाटून राहिली का तुमची? हा काऊन ऑफिस गिफिसला चालले नाही का तुम्ही? काय झालं? अहो राधिका, आज सुट्टी काढली. काल पेमेंट झालं की नाही, तर म्हटलं आज म्हटलं सुट्टी काढून घेतो म्हटलं, कारण की मागच्या महिन्यात काही सुट्टी नव्हती ना. तर साहेबांनाच म्हटलं खुश झाले ते एकदमच. म्हणे चांगलं आहे म्हणे. कसं आहे, असे सुट्टे गिट्यानी काढल्या ना तर साहेब लोकही खुश होऊन जाते. तर म्हटलं आजची सुट्टीच आहे म्हटलं, मी काढली, स्वतःहूनच काढली. म्हटलं मागच्या महिन्यात काही सुट्टी नाही घेतली तर मग ह्या महिन्यात घेऊन घेतो म्हटलं एक सुट्टी. तर म्हणून मी स्वतःहूनच घेतली. तर आज काही जात नाही ऑफिसले, आणि तू काही काळजी नको करू डब्या गिब्याची. आता उठलो मी, आता फ्रेश होतो, आंघोळ किंगोळ करतो, मग नंतर पाहू आपण काय आहे तर. अरे पण मी तर तुमचा टिफिन बनवून नाही दिला, त्या काही करून दिला. म्हटलं आता 10 वाजले, आता तुमचा जायचा वेळ असून म्हटलं तर मी सगळी तयारी करून ठेवली. बनवला ना टिफिन? जाऊ दे, आता दुपारी काही बनवू नको माझ्यासाठी जेवण. मी तेच खाऊन घेईन, काही काळजी नको करू तू. झाला तर झाला. चला आता फ्रेश होऊ. आज म्हटलं तुला चलायचं आहे माझ्यासोबत. तुमच्यासोबत? कुठे चालायचं आहे? राधिका, तुला ना कोणत्याच गोष्टीची आठवण राहत नाही. मी सांगितलं होतं ना तुले का जेव्हा मला पेमेंट भेटन, मी पगार होईन, तेव्हा मी तुला साड्या घ्यायसाठी घेऊन जाईन म्हणून. चला आता कामं गिमं आटोप, लवकर जेवण करू आपण, आणि दुपारच्यानी निघून जाऊ. मस्त तुला 1-2 साड्या घेऊन देतो, आणि काय पाहिजे तर घेऊन घे. मी तेच वाट पाहून राहिलो होतो, म्हटलं पगार केव्हा होते आणि तुला केव्हा शॉपिंगसाठी घेऊन जातो मी. शॉपिंगसाठी? पण काय झालं आता? अहो पिऊची आतेबाई काय म्हणून? काय म्हणणार आहे आई? आईला काय चांगलं नाही वाटन काय? तिची सून चांगली दिसन, चांगल्या साड्या घालन, ते काय काही म्हणते? काहीच नाही म्हणत ते. घे लवकर आटोप बरं तू, आणि चल लवकर. मग अजून तिकडे उशीर होऊन जाईल, संध्याकाळ होऊन जाईल. घे लवकर कर, आता जाय तू. मी पटकीने फ्रेश होतो आणि जाऊ आपण दोघे जण. पण पिऊची, मग तर आपण दोघं चाललं जाऊ, आणि आतेबाई तर घरात राहत नाही. आणि मग हे पूनम एकटीच राहून जाईन ना घरी. असं करा ना, तिला घेऊन जाऊ ना आपण सोबतच. तिचंही मन लागून जाईल. आता तसे अंकुश भाऊजी गेले आणि तिचं मन उदासच आहे, आणि बोलून नाही राहिली ना, काही नाही. 2-3 दिवसापासून त्याच गुंतारात होती. तर आपण तिला सोबत घेऊन घेऊ ना. आणि तिघे जण मस्त शॉपिंग करू तिकडे. चला ना, घेऊन घेतो तिला. एकटी काय करून ती एवढ्या मोठ्या घरात? अव भयताड बायको, काय करू मी तुझं? अहो राधिका, लग्न झालं तेव्हापासून मी तुला कुठंच नाही घेऊन गेलो, कुठंच नाही. ना फिरायला घेऊन गेलो, ना कोणती वस्तू घेऊन दिली. आता किती दिवसाच्या नंतर ही वेळ आली म्हटलं तुला घेऊन जायची, तर त्याच्यातही तू अजून तिसऱ्या माणसाला घेतो काय? तिला नंतर घेऊन जायचो कधीतरी. आता हे फक्त आपल्या दोघांचा वेळ आहे म्हटलं. आणि तिचं काय, मी आईला म्हणतो कुठे जायचो नको म्हणून. आई राहते ना घरात. आई आहे आणि ते आहे. तू सगळीचा विचार करत जाय, स्वतःचा नको करत जाऊ, माणसाचा नको करत जाऊ. मग मन आहे का बायकोला घेऊन जाव, फिरवाव, काही घेऊन द्याव, काही खाव तिकडे. आणि तुला सगळे पाहिजे. एकटी डुकटी तर चालायला करतच नाही. काय करू तर तुय मी हे तुला समजतच नाही. केव्हा समजन काय मी? बैल बुद्धीच आहे तू. नाही पिऊची, नाही, असं काही नाही. काऊन राहती का? तुझ्या म्हणणी करत का माझ्यासोबत चालायले? तुझ्या म्हणणी करत काय का माझ्यासोबत फिराव बा, कुठेतरी जाव का? मयच करते, तुझ्या करतच नाही कायच्यात. फक्त तुला काम दिवसभर काम पाहिजे. थोडा वेळ मयासाठी काढ. आता मला काही ऐकायचं नाही आहे. पटकीने घे, आवर कर आणि चल. मी आईला सांगून देतो. घरात आहे का आई, का अजून बाहेर चालली गेली? सकाळी नाश्ता दिला होता तर तेव्हा रूम मध्येच होत्या. काय मी घरात आहे का? तर चालल्या गेला तर मी इकडे होती, कामात लागली. पहा ना, असं तर सांगून द्या त्याला. मग पूनमला सांगून द्या ते. बरं जाय तू आटप, मी माझं करतो आणि जातो. आईजवळ जातो आणि सांगतो तिला म्हणून आम्ही चाललो म्हणून बाहेर, म्हणून जरासं घर पाहिजे म्हणून. आणि आता ते किती काही म्हटलं तरी पूनम नवीनच आहे ना. आता तिला घेऊन गेलो असतो, पण आपली तर पहिलीच वेळ आहे. आपण कधी गेलोच नाही ना, घराच्या बाहेर निघालोच नाही ना. याच्यानंतर कधी जाऊ ना, तर तिला घेऊन जाऊ. बरं. आज किती दिवसाच्या नंतर पियुषजी मला घुमासाठी घेऊन चालले. मी खूपच खुश आहे. आज तर म्हटलं त्याच्यासोबत सगळीकडे फिरन. मी तर लग्न झालं तेव्हापासून माझ्या मनात इच्छा होती की मी माझ्या नवऱ्यासोबत कुठेतरी फिरायला जाईन, घुमायला जाईन. पण इथं आली तसं काही घडलंच नाही. पण आता ती वेळ आली म्हटलं.
आता मी पटापट सगळं काही आटपतो आणि जातो. हां पण हे पुन्हा काय झालं राधिका ताईले? आतापर्यंत तर चेहरा काही एवढा खुश नव्हता, पण आता तर एवढा खुश. काय झालं असं? आता रूममध्ये गेल्या होत्या त्या स्वतःच्या. काय झालं काय नाही तर तिथं हां चांगल्याच खुश दिसून राहिल्या. जाऊ दे, आपलं असं झालं. आता आपला नवरा तर आहे नाही इथं, आपला नवरा तर चालला गेला. कमीत कमी राधिका ताईच्या खुशीतच आपण खुश होऊन जाऊ, है नाही काय? काय आहे, दुसऱ्याच्या आनंदात जर आनंदी झालो ना तर देव आपल्याला आनंदी करते. पण पहिले विचारा लागेल ना कोणती खुशखबरी आहे, एवढ्या आनंदात काय काऊन आहे बा राधिका ताई, है नाही काय? एवढ्या आनंदात तर कधी राहत नाही. काय झालं असं राधिका ताई? अरे पूनम, मी तुझाच विचार करून राहिली होती. हां बोल ना बोल ना. अरे वा, आज तर म्हटलं आनंदच आनंद झळकून राहिला चेहऱ्यावरून. काय झालं असं? काही गिफ्ट दिलं काय भाऊजी ना? हां मस्तच एकदमच आनंदात आहे राधिका ताई तुम्ही तर. हां काय झालं असं आम्हाला सांगा ना, आमचे मूड फ्रेश होऊन जाईल मग. हां सांगा ना. आणि मला कायचा विचार करून राहिले होते तुम्ही? काय झालं असं? अहो पूनम, तुला माहिती आहे काय, माझं लग्न झालं तेव्हापासून म्हटलं तुझ्या भाऊजीनं मला कुठंच नाही घेऊन गेले, कुठंच नाही. इथपर्यंत का ह्या चौकात नसून घेऊन गेले असून ते बस घरात 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 घरात. आणि आता म्हटलं त्याचं पेमेंट झालं काल, पगार झाली त्याची. ताज म्हणते चल म्हणते तुला नेतो म्हणते, साड्या गिड्या घेऊन देतो म्हणते, तुला काय काय पाहिजे ते सांग म्हणते. आता मला सांगितलं म्हणे लवकर लवकर काम आटप म्हणे आणि चल म्हणे आपण जाऊ म्हणे बाहेर म्हणे. अरे वा, हे तर मस्तच गोष्ट झाली. हां कॉंग्रॅच्युलेशन ताई, पहिल्यांदा तुम्ही बाहेर निघून राहिला म्हटलं भाऊजीसोबत. चांगली खरीदारी करजा, चांगलं म्हटलं खिशे खाली करजा त्याची. हां मस्त मस्त साड्या घ्यायचा, काही मागं नका पड, मागं पुढे नका पाहिजे. नाही तर मग मनान एवढी महाग का तेवढी महाग, मस्त घ्यायचा साड्या जसं मन करते तसं. हां नाही तर अजून कंजूसपणा करा आणि मग भाऊजी तुम्हाला कमीतच निपटून टाकन. हां हां मस्त खरेदी करजा तुम्ही. पण पुन्हा मला नाही काय त्यासाठी लयच वाईट वाटून राहिलं. माझ्यासाठी काऊन काय झालं? अगं पुन्हा मला नाही का चांगलं नाही वाटून राहिलं, कारण की आजच अंकुश भाऊजी चालले गेले हॉस्टेलले. हां तशी तू एकटी पडून गेली आज, आणि आज कसाही मला तुला साथ द्यायचा होता, तर आज आमचा असा प्लॅन बनून गेला. आता मला तर मन होतं तुम्हाला तुला घेऊन जायला सोबत, पण राधिका ताई पण बिन काहीच नाही, काहीच नका हे करू तुम्ही. आणि हे म्हटलं स्वतःचेच असतं म्हटलं हे वेळ. हां याच्यात तिसरा माणूस नाही पाहिजे, हे फक्त दोघीचा वेळ असते. आणि मग काय आहे वो, हां मी आता त्याला फोन लावन, ते पोचले काय फोन लावते मग मला अर्धा तास त्याच्यासोबत बोलन आणि त्याच्यानंतर मस्त झोपा काढन. कामं किंमत झाले, काय टेन्शन घेता तुम्ही. आणि सासूबाई तर घरात राहते नाही तर नाही राहत. हां मी मस्त आराम करन, तशी काही माझी बरोबर झोप गिप काही झाली नाही. हां तुम्ही मस्त एन्जॉय करा आणि काहीच माझी काळजी नका करू. मग ते येसानच ना तुम्ही, तुम्ही काय तिथंच राहन काय का तिकडेच राहायचं आहे विचार आहे? नाही व पुन्हा कशी बोलते तू, काय करणार आहे तिथं राहून? मला असं वाटलं का मी चालली जाईन बा तर तुला वाईट वाटून जाईल म्हणून राधिका ताई म्हणून मला एकटा सोडून चालला गेला म्हणून नाही का मला चांगलं नाही वाटून राहिलं होतं. पण आता तू बोलली ना, आता मग मन हलकं झालं. नाही तर नाही का एक वजच लागून राहिलं होतं मनावर, असं मन करे का तुला सोबतच नाव काय. पण आता जाऊ दे, आता करतो लवकर लवकर तयारी. हां आणि निघतो, पण स्वतःची काळजी घेतो. आणि नाही तर दिवसभर बोलत बसशील अंकुश भाऊजी सोबत. हां तेही अभ्यास करू दे, कॉलेज करू दे. हां आणि पाय आराम करजो मग. हां मी येतो मग पटकिनी, कामं किंमत आटपून गेले आता सगळे आणि पटकिनी जातो आता मी. नाही तर मग अजून तू ये भाऊजी तिकडे चिल्लावन म्हणून किती वेळची गेली आणि काय करून राहिली. तुला तर माहीत आहे त्याला सगळं वेळेवर पाहिजे आणि सगळं काही व्यवस्थित पाहिजे. अजून उशीर केला ना तर बस मग कॅन्सलच होऊन जाईल माझं जाणं, आहे नाही काय? एक तर किती दिवसाच्या नंतर प्लॅन बनला. हो हो तुम्ही काही काळजी नका करू, आणि मी आहे घरात. कोणी आलं गेलं तर मी घरात आहे, काळजी नका करू तुम्ही. जा तयारी करा बरं पटकिनी, मस्त छान छान कपडे घालजा. हां आणि मस्त तयारी करा. बरं लवकर लवकर जाते मी, नाही तर वाट पाहून राहिले ते मग. हां पटपट निघून जा तुम्ही. राधिका ताई किती खुश आहे नाही काय? लस खुश दिसून राहिल्या. चला चांगलं आहे ना, सगळ्याच्या जीवनात कधी ना कधी येतेच म्हटलं आनंदाचे दिवस, आहे नाही काय? बिचारा दिवसभर काम करत राहते, सासूचं ऐकन तर सासऱ्याचं ऐकन तर नवऱ्याचं ऐकन, कधीच त्याला वेळ भेटते. आणि त्या तर म्हणून राहिल्या का कधीच नाही गेलं म्हणून लग्न झालं तेव्हापासून. आम्ही तर म्हटलं लग्नाच्या अगोदर किती घुमून गेलो, फिरून गेलो, ह्या गार्डनमध्ये त्या गार्डनमध्ये. हां हे पिक्चर पाहू दे, तो पिक्चर पाहू दे. आणि पहा बरं अशाही पुरी राहते म्हटलं कोणी. आता म्हणते घराच्या बाहेरही नाही निघाल्या म्हणते त्या नवऱ्यासोबत. आणि आता वेळ भेटला तर त्याच्यातही मुलं नेऊन राहिल्या होत्या, आहे नाही काय? लस आता सुद्धा या आता हात भेटतेच स्वतःची. आता मी काय करणार आहे तिथं. पण असो झालं आता चांगलं झालं, गेले ते त्या एन्जॉय करते आणि मी मस्त आराम करतो आता. आणि माझी सासू काय मी आहे का नाही आहे तर घरात राहीन तर पाहतो, काही मागण की कोणतं देईन, नाही तर मस्त आराम करतो. दरवाजा लावून घेतो अंदरून, हे गेले का आणि बस. आता सकाळी पियुषच्या रूममध्ये गेली, म्हटलं काल त्याची पगार काय झाली असन, थोडेसे पैसे मागतो म्हटलं त्याला. तर उठातच होता तो. आता बाहेरून येऊन गेली, उठला का नाही उठला तर काय मी तास ऑफिसवर चालला का नाही चालला, का सुट्टी आहे काय नाही. 2 चक्रा झाल्या माया, पण उठाचा काही पत्ता नाही. आता उठला असन हे नाही काय? आता म्हणतो त्याला म्हणा
दे म्हणून बाबू म्हणून 4-5 हजार रुपये म्हणून खर्च पाण्याले मला दवाखाना गिवखाना करायचा आहे म्हणून ते बाबा तर देऊन नाही राहिले म्हणून हाय नाही का नाही तर बायकोच्या मागं सगळं उधळून देईन आता घरी आहे वाटते आज तो आता काय म्हटलं त्याला झोपेतून उठवू म्हटलं आता काही उठवलं नाही म्हटलं जाऊ दे म्हटलं आता आई निघून असतो बाहेर बसायला इकडे हॉलमध्ये तर तेव्हाच विचारून घेईन म्हटलं त्याला आणि मागून घेईन पैसे सध्या त्याच्या बाबाईनी आहे काही घरात आणि नाही तर मग त्याचे बाबा राहिले का अजून 17 गोष्टी करते हाय नाही काय आणि मग थोडी बायकोच्या मागं उधळून टाकून पैसे सध्या लवकरच मागून घेतो आणि हे अंकुशही न सांगता चालला गेला सकाळी का मग आई येईन का काही आणि त्याचे बाबा मायावर सोडून राहिले सकाळी तू घरात नव्हती आणि असं तसं आता मी जराभर तर गेली एवढा वेळ गेली का मी बाहेर थोड्याशा वेळ गेलं ना तर हे बस घरात सारं इकडच्या तिकडे करून टाकते आता थांबला नसता काय 2-4 मिनटं थांबला असता तर भेटून गेली असती जाच्या अगोदर आणि थांबला नाही ना काही नाही आणि मलाच बोलते तू इथं जातं आणि तिथं जातं फार बडबड केली सकाळी या पिंट्याच्या बाबानं पिंट्याचे बाबाही महेश धुम्माकूड उचलून राहिले नुसती बडबड करत राहते मला कायच्या ना कायच्यावरून या राधिकाले म्हटलं होतं मी पहिलेच लवकर लवकर तयारी कर म्हणून पण उशीर केलाच तिनं लवकर लवकर करतच नाही लवकर लवकर मग आटपतच नाही अजून आईले सांगायचं आहे मग आई तिकडे अजून बडबड करन तिच्या बोलण्यात अजून वेळ होऊन जाईल है नाही काय या राधिकाचं काम नव्हतं काय पोटं करायला लागत होतं आणि येऊन लागत होतं काय करून राहिली काय नाही घुसुड तिकडे पियुषजी कशी वाटून राहिली साडी पहा ना अरे वा खूपच छान राधिका तू तर या साडीत किती सुंदर दिसून राहिली एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या आहे नेसत काऊन नाही तू किती मस्त दिसून राहिली साडी हे साडी कुठे ठेवली होती एवढ्या दिवस पाचची घातली नाही ना काही नाही अहो पियुषजी घरी घालायची साडी होय काय एवढी वर्क आहे याच्यावर पहा ना किती वर्क केलेलं आहे हे सगळं नृत्य म्हटलं अंगाले हे फक्त कुठं याजाच्या कामाची आहे साडी घरी घालायला कसं नरम नरम साड्या पाहिजे आपण कामं गिमं करतो तर बरं चला आता तुम्ही साड्या घेऊन देऊन राहिले ना मला चला आता लवकर चला मग अजून उशीर होऊन जाईल मग तुम्ही मलाच बोलाल का उशीर झाला म्हणून चला मग आता लवकर तर चला मंडळी आता आम्ही तर चाललो शॉपिंग करायसाठी तुमच्या राधिकाला मस्त मस्त साड्या घेऊन देतो आणि पाहता तुमची राधिका किती मस्त दिसून राहिली मन करते का तिलाच पाहत राहाव है नाही काय पहा ना तुम्ही किती मस्त दिसून राहिली ते असं म्हणा हे आपलं चालतच राहील आता आपल्याला काल ज्यांनी छान छान कमेंट केली होती त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या आणि सबस्क्राईब नक्कीच करा हायपही नक्की द्या चला तर मग मंडळी आता आपण सगळीचे नावं घेऊन घेऊ ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली होती त्या सर्वांचे आणि ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण खूप खूप धन्यवाद चला तर मग शुभदाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई लताताई गोरे वैशालीताई इंगडे गिरीश बोडखे कविताताई सुनारकर सोनूताई डहाके मराठी लताताई चंदाताई उमरकर संग्रामपूर मनीषाताई फोंदके समर्थ रमेश राऊत निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर अभि खुशाल उगेमुगे रश्मिताई दडवी प्रियंकाताई वानखडे तर या सर्वांचे खूप 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 आभार मनापासून आभार ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली आता या व्हिडिओमध्ये एवढंच आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही मस्त राधिकाला शॉपिंग करून आणतो म्हटलं साड्या घेऊन देतो उद्याचा व्हिडिओ नक्कीच पहा मस्त मजा येते म्हटलं उद्याच्या व्हिडिओमध्ये आता या व्हिडिओमध्ये एवढंच आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद.